हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. माझी न मी राहिले. या विश्वात गतसंचित संपवण्यासाठी आपला जन्म होतो. गतसंचित शून्य असेल तर विश्वलीला अनुभवण्यासाठी, येथील सृष्टी सौंदर्याची मौज अनुभवण्यासाठी आत्मा देह धारण करतो. येथे आल्यावर आपण आत्मप्रेरणेने प्राप्त जीवन जगावे आणि स्वनिर्मित विश्वाचा साक्षी राहून आस्वाद घ्यावा अशी अपेक्षा असते. यात गतसंचित असल्यास ते पूर्ण नष्ट होते आणि गतसंचित नसेल तर आपला येथे देह धारण करण्याचा एकमेव उद्देश आत्मप्राप्ती हा साध्य होतो. आपण मुक्त होतो. किंवा मूलतःच जर आपण मुक्त असलो तर आपण स्वमर्जीने येथे किंवा जेथे पाहिजे तेथे अन्य ठिकाणी वास्तव्य करतो. असे आपले स्वच्छंद जीवन असते. परंतु याला खीळ बसते. येथे आल्यावर आपल्याला इतरांकडून या भौतिक जगताचे बाळकडू पाजले जाते. येथील भौतिक व्यवहार शिकवले जातात. त्यासाठी येथील भौतिक भाषा, वेशभूषा, रीतिरिवाज घोटून घेतले जातात. यामधून सत्य केव्हा बोलायचे असते, सत्य केव्हा बोलायचे नसते, सत्य केव्हा सत्य नसते, असत्य केव्हा बोलायचे असते, असत्य केव्हा बोलायचे नसते, असत्य केव्हा असत्य नसते वगैरे नियम आपण शिकतो. यामुळे लवकरच एखाद्या गाफील क्षणी चुकून एकांतात बसल्यावर आपण आपल्याच कपाळी हात मारतो आणि नकळत उद्गारतो, माझी न राहिले मी किंवा माझा न राहिलो मी. सखोल विचार करता लक्षात येते की आपण गतसंचित संपवण्यासाठी येथे आलो होतो आणि प्रत्यक्षात मात्र आपण आपल्या गतसंचितात भर घातली आहे. आपण योगिक आचरण करावे, मुक्त व्हावे, प्रभूचे कार्य करावे असे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात मात्र आपण अयोगिक आचरण करत आहोत. भौतिकात रममाण झालो आहोत. त्यातच पुरते गुरफटून गेलो आहोत. गतसंचितात सतत भर घालत आहोत. आपण येथे आलो होतो कशासाठी आणि आपण प्रत्यक्ष करत काय आहोत याचा पोच येतो. परंतु तरीही या भौतिकाचा पगडा इतका काही अंगात मुरलेला असतो की या विचाराचे आचारात रूपांतर व्हायला महाकष्ट पडतात. त्यातही योग्य गुरु न भेटल्यास पाय आणखीच खोलात बुडतात. कारण पूर्वी सरळ भोग उपभोग घेत होतो, परंतु आता अध्यात्माच्या नावाखाली अप्रत्यक्षपणे तेच सुरू राहते. त्याचा जास्त त्रास होतो. कारण आता भौतिक गोष्टीच अध्यात्माच्या पाठी खाली कराव्या लागतात. यात जीव मेटाकुटीला येतो. दारू तर प्यायची, परंतु त्याचा तोंडाला वास येऊन चालत नाही. जीवन नको होते. ऋषी मुनींनी भौतिक आणि अध्यात्म, संसार आणि संन्यास, वैभव आणि वैराग्य याची फार सुंदर गुंफण घालून आत्मोद्धार साधावा अशी शिकवण दिली आहे. आपल्या वाट्याला त्याचे विडंबन येते, परंतु सुदैवाने योग्य गुरुचे मार्गदर्शन मिळते आणि यामधून सुटका होते. लाओत्से हा याचपैकी एक महान गुरु आहे. तो आपल्याला याबद्दल आता उपदेश करत आहे. विद्वत्ता पाजळू नका. लाओत्से एक महाविलक्षण उपदेश करतो आहे की विद्वत्ता थांबवा, म्हणजे वैताग संपलेला असेल. या भौतिक जगामध्ये शिक्षणाला, विद्वत्तेला फार फार महत्त्व आहे. प्राणापेक्षाही प्रिय असलेला पैसा शिकलेला मनुष्य भरपूर मिळवू शकतो. बिचारा शेतकरी अडाणी असतो. तो ऊन, पाऊस, थंडी, वारा यामध्ये शेतात घाम गाळत असतो. शेतात अन्न, वस्त्र, निवारा यासाठी आवश्यक ते पिकवत असतो. परंतु त्याला त्याचा मोबदला अल्प मिळतो. अत्यावश्यक असलेल्या अन्न, वस्त्र, निवारा यापेक्षा इतर ज्ञानाला वैभव जवळ करते. माणसाला अत्यावश्यक अन्न, वस्त्र, निवारा यापेक्षा चैन, मौज, मजा याचे आकर्षण फार आहे. तो कर्ज काढतो, परंतु सणवार साजरा करतो. शास्त्रज्ञांचे प्रयोग, संशोधन हे जास्त जतन करून माणसाला भौतिक सुविधा देणारे आणि विध्वंस शिकवणारे आहेत. त्यांचे संशोधन अत्यावश्यक असलेल्या अन्न, वस्त्र, निवारा यापर्यंत सीमित नाहीत. ते त्या पलीकडे चैन, मौज, मजा, चंगळ, छानछोकी, विनाश, विध्वंस
करायला शिकवते. नैसर्गिकपणे मानवात जे नाही त्याचा बेगडी मुलामा त्याच्यावर रोपण करायला शिकवते. अन्न, वस्त्र, निवारा यापेक्षा हे जे कोणी उपलब्ध करून देतो त्याला पैसा, धन, संपत्ती भरपूर मिळते. स्वाभाविकच माणूस त्या विद्येकडे आकर्षित होतो. उदाहरणार्थ, पूर्वी दात दुखत असेल तर ते दुःख कमी करणे, दात काढणे एवढ्यावरच दंतचिकित्सा सीमित होती. आता पुढे असलेले दात आत घेणे, कृत्रिम दात नैसर्गिक वाटतील असे बसवणे, दात सरळ करणे इत्यादी ज्ञानाची फार चलती आहे. आज 2012 साली असे ऐकतो की सर्वात उत्तम एक कृत्रिम दात 12,000 रुपयांना बसवला जातो आणि अशी अख्खी कवळी करून घेणारे आहेत. यामुळे अत्यावश्यक गोष्टींपेक्षा अनावश्यक गोष्टींना नको इतके महत्त्व आले आहे. नैसर्गिक जीवन जगणे अशक्य झाले आहे. त्यामुळे एकूणच मानवी जीवनात वैताग आहे. पैसे मिळणे यापेक्षा ते टिकवणे कठीण झाले आहे. बाजारात काहीही भेसळ न होता ताजे शुद्ध मिळत नाही. दादा लोक रस्त्याच्या विरुद्ध बाजूने जोरात वाहन चालवतात. कोणी हटकले तर त्याला सुरा मारला जातो. रम रमा रमी असे जे जे करू नये असे सांगितले जाते ते ते करणे हेच भूषण झाले आहे. अचकट विचकट विनोद, टवाळी याला महत्त्व आहे. नाच गाण्याच्या नकला करणाऱ्यांची चलती आहे. काही दिवसांनी अस्सल नष्ट होणार आहे. अन्न, वस्त्र, निवारा यासाठी वेळ, जागा आणि मेहनत करणारे नष्ट होणार आहेत. ओठात घालायला घास आणि पाणी मिळणार नाही आणि त्याला लावलेली लिपस्टिक चघळून पोट भरणार नाही. याचे कारण एकच आहे की नैसर्गिक आणि आध्यात्मिक ज्ञानापेक्षा भौतिक ज्ञानाला अवास्तव महत्त्व आले आहे. जो तो भौतिकाचेच पांडित्य पाजळत आहे. यास्तव पांडित्य पाजळू नका, नैसर्गिक जगा, वैताग कमी होईल. हरि ओम.